केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. इंडिया आघाडीच्या वतीनं आज कोल्हापुरातील बिंदू चौकात खासदार शाहू महाराज आणि काँग्रेसचे विधान परिषदेतले गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली अमित शहांच्या निषेधार्थ धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी जोरदार निदर्शनं करून अमित शहा यांच्या निषेधाच्या आणि राजीनाम्याच्या घोषणा देण्यात आल्या. यामुळे बिंदू चौक परिसर दणाणून गेला होता. या आंदोलनावेळी हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा आणि संविधानाची प्रत घेऊन इंडिया आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अपमान केल्याची टीका खासदार शाहू महाराज यांनी केली. त्यांच्या विचाराचा अपमान झाला होता, त्यांच्या वेगळ्या तऱ्हेने बघण्यात आलं होतं. त्याच्यामुळे सगळ्यांना बरोबर वाटलं नाही आणि अशा तऱ्हेने बाबासाहेबांचा बद्दल काही बोलणं हे अत्यंत चुकीचं आहे. आमदार सतेज पाटील यांनी यावेळी बोलताना महामानवांचा इतिहास पुसायचा आणि नवा इतिहास रचायचा हे भाजपचं षडयंत्र सुरू असल्याचा आरोप केला. मात्र बाबासाहेबांना वगळून इतिहास बदलता येणार नाही, अशा प्रकारचा कुटील डाव देशातील जनतेला कधीच मान्य होणार नाही. संसदेत ज्या प्रकारे गृहमंत्री अमित शहा यांनी वक्तव्य केलंय त्याबद्दल त्यांनी माफी मागायला हवी होती. मात्र काँग्रेसच्या खासदारांना धक्काबुक्की करण्यात आली. अमित शहा यांनी माफी मागावी आणि गृहमंत्री पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी आमदार सतेज पाटील यांनी केली आहे. त्या संदर्भात माफी मागण्याऐवजी इंडिया आघाडीच्या खासदारांना धक्काबुक्की करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज इंडिया आघाडीच्या वतीनं ही बिंदू चौकामध्ये, ऐतिहासिक बिंदू चौकामध्ये ही निदर्शनं या ठिकाणी आयोजित केलेले आहेत. आमची मागणी आहे की गृहमंत्र्यांनी माफी मागावी आणि राजीनामा या ठिकाणी द्यावा. ज्या घटनाकारांनी या देशाला घटना दिली, डॉक्टर साहेब आमच्या सगळ्या सर्वसामान्य लोकांचं दैवत आहे, अशा पद्धतींचा अपमान संसदेमध्ये ऑन द फ्लोर या ठिकाणी झालेला, त्याचा आम्ही निषेध करतो. 29 डिसेंबर रोजी दसरा चौक ते माणगाव अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधान रॅली काढण्याचा निर्णय या आंदोलनाच्या वेळी घेण्यात आला. दसरा चौकातून सकाळी 10 वाजता रॅलीला सुरुवात होऊन माणगाव इथं या रॅलीचा समारोप करण्यात येणार आहे. या आंदोलनामध्ये माजी आमदार के.पी. पाटील, ठाकरे गटाचे कोल्हापूर सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, राजेश लाटकर, कॉम्रेड चंद्रकांत यादव, सतीशचंद्र कांबळे, उदय नारकर, शशांक बावचकर, अतुल दिघे, बाबूराव कदम, डी.जी. भास्कर, शिवाजीराव परुळेकर, व्यंकप्पा भोसले, प्राध्यापक टी.एस. पाटील, राजवैभव कांबळे, अनिल लवेकर, बबन रानगे, सुभाष देसाई, दिलदार मुजावर, इर्शाद फरास, बाळासाहेब भोसले, हसन देसाई यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.